नमस्कार, मी सागर जोशी. NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचा NDTV मराठीनं ग्राउंड रिपोर्ट केलाय. पाहूयात NDTV मराठीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट देवा राखोंडेसोबत. एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडते विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताला 13 दिवस उलटले. मात्र आजही त्यांच्या अपघाताचं कारण नेमकं काय याबाबत अनेक संभ्रम कायम आहेत आणि दिवसागणिक या विमान अपघाताबाबत संशयाचं धुकं दाट होताना दिसतं. अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानाचं मेकॅनिकल फेल्युअर झालं असेल का? पायलटच्या माध्यमातून घातपात घडवून आणला का? VSR कंपनीवर युरोपात बंदी आहे, तरीही या कंपनीची विमानं देशात का उडतायत? अजित पवारांच्या भेटीसाठी उशिरानं पोहोचणारा पूर्व विदर्भातला तो नेता कोण होता? व्हिजिबिलिटी नसताना AROनं टेक ऑफची परवानगी का दिली? रनवे 29ची परवानगी आधी मागितली, नंतर टेबल टॉप रनवे 11 का मागितला? शेवटच्या 1 मिनिटात विमानात काय घडलं ते का कळत नाही? शेवटच्या 1 मिनिटात विमानातला रिस्पॉन्डर का नव्हता? कंपनीचा डायरेक्टरच जर पायलटसोबत दारू पित असेल तर काय? पायलटचं ट्रॅक रेकॉर्ड खराब असताना VIP विमानं उडवायला का दिली? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केले. याच प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी NDTV मराठीच्या टीमनं पुन्हा एकदा या अपघाताची प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बारामती विमानतळ नेमकं कसं आहे ते समजून घेऊया. या विमानतळावर 2 रनवे आहेत, एक रनवे 11 आणि दुसरा रनवे 29. यापैकी रनवे 11च्या डाव्या बाजूला विमान कोसळलं होतं. हा रनवे नेमका कसा आहे आणि इथं विमानाचं लँडिंग कसं होतं हे आपण प्रत्यक्ष समजून घेतलंय. आत्ता मी बारामतीमधील एअरपोर्टच्या रनवे 11 वरती आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल हे गोजोबावी नावाचं गाव आहे. हे येणारी विमानं तुम्ही पाहू शकताय. ज्यावेळी लँडिंगसाठी ही विमानं येतात त्यावेळी ही विमानं अशा पद्धतीनं या रनवे 11 वरती लँडिंग होत असतात. मी ज्या स्पॉटला उभा आहे त्या स्पॉटपासून जवळपास 500 मीटर अंतरावरती पुढे गेल्यानंतर मग हे जे विमान आहे ते बरोबर या रनवेवरती लँड होतं. जे आपण आता बघतोय ते लँड झालं. आणि त्या दिवशी एक्झॅक्ट काय घडलं तर हे जे गोजोबावी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये समोर आपण हे जे 1 2 3 4 मंदिरं पाहतोय, ही मंदिराची कळस आहेत. ही गाव आहे, लोकवस्ती आहे. इथल्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की 28 तारखेला ज्यावेळी अजित पवार यांना घेऊन येणारं विमान या गावामध्ये आलं, नेहमीप्रमाणे जे विमानं इथे येतात त्याचा आवाज असतो तसा आवाज त्या दिवशी नव्हता. गो अराउंड घेतल्यानंतर या विमानानं गावाच्या वरून या परिसरातून गिरट्या मारल्या. त्यावेळी हे विमान इतकं कमी उंचीवर होतं की हे जे समोर कळस दिसत आहेत मंदिराचे त्या कळसाला थडकतंय की काय अशी भीती गावकऱ्यांना वाटत होती. तसं काहींच्या म्हणण्यातूनही आलं. म्हणजे एवढ्या कमी उंचीवरती हे विमान त्या दिवशी होतं आणि त्यामुळेच मग शंका येते की विमानामध्ये काय बिघाड झाला होता का. कारण हाच मुद्दा जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उचलून धरला की विमान एवढं खालच्या उंचीवरती घेण्यामागचं कारण काय होतं, कशासाठी घेतलं गेलं होतं. कारण मी ज्या स्पॉटला उभा आहे तो स्पॉट रनवे 11चा, इथून रनवे 11 सुरू होतो. हा खालचा खड्डा मी उभा आहे तो रनवे 11 आणि इथून पुढे हा रनवे 11 पुढे जातो. आता लाईव्ह डेमोमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने एखादं विमान येतं त्यावेळी स्टार्टला लँडिंग न होता ते पुढे जाऊन 500 मीटरवरती रनवे पकडतं आणि मग लँडिंग होतं. रोहित पवारांचं म्हणणं हेच आहे की त्या दिवशी विमानाची एवढी कमी उंची असण्यामागचं कारण काय. जर विमान कंपनीचा मालक म्हणत असेल की विमानामध्ये बिघाड नव्हता, तांत्रिकदृष्ट्या त्याचं चेकअप होत होतं,
तर मग त्या दिवशी एवढ्या खालच्या उंचीच्या लेवलवरती विमान येण्यामागचं कारण काय आणि एवढा कर्कश आवाज कशासाठी होता याचे तपासणीचे अहवाल जे आहेत ते आले गेले पाहिजेत. आणि मी ज्या स्पॉटवरती उभा आहे त्याच स्पॉटच्या पलीकडचा जो कोपरा आहे मागचा, त्या कोपऱ्याच्या खालची बाजू जी म्हणू आपण, त्या खालच्या बाजूलाच विमान जे आहे ते इकडून गिरट्या घालत आलं आणि गिरट्या घालत आल्यानंतर असं सरळ येण्याऐवजी ते क्रॉस आलं आणि थेट तिरप झालं आणि जमिनीपासूनची जी खालची उंची आहे खड्डा तेही मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. साधारणपणे हा 300-350 फुटाचा जवळपास हा रुंदीचा रनवेचा एरिया आहे आणि त्या एरियाच्या या शेवटच्या टोकाला आपण रनवेच्या पोचत आहोत. तोही पॉईंट मी तुम्हाला वरून दाखवतो की किती खोलवरची उंची आहे आणि एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती काय आहे. हे या रनवेचं शेवटचा टोक आहे जिथून हे स्टार्ट होतं. याची वरून उंची जर आपण बघितली तर हे लोकांची शेती आणि हे समोर जी 2 वाहनं लागलेली दिसतात एक्झॅक्ट त्या कोपऱ्यामध्ये अजित पवार यांचं विमान जे आहे ते त्या दिवशी कोसळलं गेलं आणि त्याच ठिकाणी या दुर्घटनेमध्ये दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. रनवे 11 पाहिल्यानंतर अजित पवारांचं विमान नेमकं कोणत्या दिशेनं येत होतं आणि सर्व काही सुरळीत असतं तर विमानाचं लँडिंग कसं झालं असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. अजित पवारांचं विमान सुरुवातीला रनवे 29 वर उतरणार होतं, मात्र पायलटनं दृश्यमानतेचं कारण सांगून विमान पुन्हा हवेत उडवलं आणि गो अराउंड घेत केवळ 1 मिनिटातच विमान रनवे 11 वर उतरवण्याची परवानगी मागितली. जर रनवे 29 वर दादांच्या विमानाचं लँडिंग झालं असतं तर दादा वाचले असते का? हा रनवे 29 कसा आहे पाहूया. बारामती विमानतळावर दोन्ही बाजूनं विमानाचं लँडिंग होतं. एक म्हणजे रनवे 11 वरून आणि दुसरं रनवे 29 वरून. 28 जानेवारीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान रनवे 11च्या बाजूला लँडिंग करण्यात प्रयत्न सुरू होता आणि त्याच वेळी त्या ठिकाणी विमान क्रॅश झालं आणि त्या अपघातात अजित पवार यांसह 5 जणांचा मृत्यू झाला. आता रनवे 29च्या बाजूने जर हे विमान लँडिंग झालं असतं तर कदाचित अजित पवार वाचले असते असं आमदार रोहित पवार यांचं म्हणणं आहे. रनवे 29 कुठं आहे तो मी तुम्हाला दाखवतो. सध्या या विमानतळाच्या परिसरात आपण आहोत आणि हा जो रनवे तुम्ही पाहताय हा रनवे 29 आहे. रनवे 11 ज्यावेळी सुरू होतो त्या 11चं शेवटचं टोक म्हणजे रनवे 29. हा रनवे 29 MIDC कडच्या बाजूला आहे. माझ्या या बाजूला ही जी तुम्ही MIDC पाहताय त्या MIDC कडून सुरू होणारा हा रनवे 29 आहे. ज्यावेळी रनवे 11ला आपल्याला अडचण असते, दृश्यमानता कमी असते किंवा सूर्याची किरणं समोरून येत असतात त्यावेळी रनवे 29 वरून लँडिंग करण्याचा निर्णय घेतला जातो आणि यापूर्वी देखील असं लँडिंग झालेलं आहे. ही MIDC एरिया परिसर आहे. विमान येतं आणि वरून गिरटी घालून मग रनवे 29 वरून ते यशस्वी लँडिंग होतं आणि 28 जानेवारीला जर या पद्धतीनं लँडिंग करण्यात आलं असतं तर कदाचित अजित पवार वाचले असते. त्यामुळं रनवे 11चा हट्ट न करता 29च्या 2 वेळा परवानग्या मिळालेल्या असतानाही या ठिकाणावरून लँडिंग का करण्यात आलं नाही असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारलाय. अजित पवारांच्या विमान अपघातामधला सर्वात मोठा संशयाचा मुद्दा म्हणजे दृश्यमानता. विमानाच्या पायलटनं दृश्यमानता कमी असल्याचं सांगितलं, पण खरंच दृश्यमानता कमी होती का? दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या अपघात स्थळावरती मी आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही हा जो एरिया बघताय हा तोच स्पॉट आहे ज्या ठिकाणी अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान याच ठिकाणी कोसळलं गेलं. काही नागरिक आहेत ते या स्थळाला आता भेटी देत आहेत, पाहणी करतायत. खरं तर हा रनवे 11 आहे जो बारामती तालुक्यातील गोजूबावी या गावातून सुरू होतो. सुरुवात जी बघितली आपण या रनवेची तर तुम्ही या सुरुवातीचं टोक बघू शकता की जो रनवे आहे तो जमिनीपासून जवळपास 150 फूट उंचीचा तो तयार करण्यात आलेला आहे आणि याची रुंदी जर बघितली तर ते 100 फुटापेक्षा अधिकची ह्याची जी रुंदी आहे ती या ठिकाणी आहे. एकूण बघितलं तर बारामती विमानतळाला रनवे 11 आणि रनवे 29 अशा दोन्ही बाजूनं लँडिंग करता येतं. रनवे 29 हा टेबल टॉप नाही,
आणि रनवे 11 ज्या स्थळावर आपण आहोत हा टेबल टॉप आहे. टेबल टॉप म्हणजे काय तर जमिनीचा जो खालचा सकल भाग आहे त्या सकल भागापासून भरावा भरून याची उंची तयारी केलेली आहे. आणि तुम्हाला मी हे दाखवतो की हा जो पाठीमागचा भाग बघताय हे याचं सुरुवातीचा अँगल आहे. जमिनीच्या उंचीपासून हा जवळपास 200 फुटापर्यंत वरती उचललेला आहे. रनवे 11ची सुरुवात आपण बघतोय. त्यानंतर याला अशा पद्धतीने चिरेबंदी दगड लावून हा रनवे जो आहे तो बारामतीच्या एअरपोर्ट पर्यंत पुढे सरळ जातो. त्याचं ते बी टोक आहे. हे इकडचं जे सुरुवात होते ते ए टोक आहे. ए टोकाला रनवे 11 म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी बी टोक आहे त्याला रनवे 29 असं म्हटलं जातं. या एअरपोर्टला दोन्ही बाजूनी विमानांना लँडिंग करता येतं. जर 11 वरून लँडिंग शक्य नसेल तर 29 वरून लँडिंग करता येतं आणि यापूर्वी असे लँडिंग झालेले आहेत. सकाळी 8:46 विमान कोसळलं. यावेळी तिथं धुकं होतं का, हा प्रश्न अपघाताच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आलाय. मात्र जेव्हा विमान कोसळलं तेव्हा विमानतळा शेजारी राहणाऱ्या आटोळे कुटुंबाकडून वेगळीच माहिती समोर आली आहे. विमान कोसळल्याच्या ठिकाणापासून आटोळे कुटुंब हाकेच्या अंतरावर राहतं. विमान हवेत उडत असताना विमानाचं पहिलं लँडिंग फेल होताना आणि दुसऱ्या लँडिंगच्या वेळी विमान कोसळताना हा सगळा थरार फक्त आटोळे कुटुंबियांनी पाहिला. ज्या आटोळे कुटुंबांनी आपल्याला या ठिकाणची आपबीती सांगितली त्यांची वस्ती मी तुम्हाला दाखवतो. ज्या स्पॉटला उभा आहे माझ्या या डाव्या हाताला हे समोरचं घर जे तुम्ही बघताय ही वाहनं उभा राहिलेत आणि हे समोरची लोक वस्ती आहे. याच ठिकाणी हे आटोळे कुटुंब होतं. ज्यावेळी या सकाळची वेळ होती त्या महिला या ठिकाणी बाहेर होत्या. हे विमान येतंय नेहमीपेक्षा वेगळ्या कर्कश आवाजात येतंय. त्याचा आवाज खूप वेगळा आहे आणि काहीतरी घडणार आहे याची चाहूल कुठेतरी या लोकांना लागली होती. आणि त्यांनी डोळ्यांनी बघितलं की विमान वरून 90 अंशामध्ये डायरेक्ट वाकडं होऊन खाली आलं आणि आल्या आल्या थेट जमिनीवरती ते आपटलं गेलं. कोणाचं तरी विमान पडलंय आणि आता आपण मदतीला धावलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भावना तयार झाली आणि त्या ठिकाणी असणारे आटोळे कुटुंबातील काही व्यक्ती या ठिकाणी धावत आल्या. मी सध्या या गोजूबावीमधील आटोळे वस्ती ज्या घटनेपासून फक्त 100 फूट अंतरावरती ही वस्ती आहे त्या ठिकाणच्या या लोकांबरोबर आहे आणि तिथले हे नागरिक आहेत. मला एक सांग, ज्या दिवशी या विमानाचा अपघात झाला त्यावेळी तू एक्झॅक्ट कुठं होता? मी घराच्या पाठीमागे होतो. पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केलता. लँडिंग त्यांनी केलं नाही. परत टेक ऑफ करून परत लँडिंगला आलते ते. आणि लँडिंगला आल्यानंतर पाठीमागच त्यांचा आवाज म्हणजे इथं लँडिंग करतानाच वेगळा आवाज येत होता. कसा आवाज यायचा म्हणजे तुला? वेगळं काय नेहमी- जाणवलं? कारण अनेक विमानं रोज इथं फिरत असतात, गिरट्या करतात. त्या दिवशी तुला काय वेगळा आवाज जाणवला? त्या दिवशी वेगळा म्हणजे विमानाच्या वेगळाच असताना आवाज येत होता. नंतर परत हवेत गेलं. गावाच्या पाठीमागं असताना गावातल्या लोकांनी सांगितलं की गावाला टेकणं एवढं झालतंय की पण आम्ही आता इथून गाव दिसत नाही एवढं की ह्याच्यामुळं. पण आम्ही एवढं बघितलं की आल्यानंतर इकडल्या डाव्या बाजूला कल्ल्यानंतर परत उजव्या बाजूला कल्लं की खालीच पडला असा मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर मी 5 सेकंदात गेलतो. तिथे कोणी आलं नव्हतं. तू एकटाच होता त्यावेळी त्या ठिकाणी? गेलतो तिथं पुढं एकटाच गेलतो मी. म्हणजे वडील पाठीमागं होतं आणि मी पुढे गेलतो. तू काय पाहिलं त्या ठिकाणी पोहोचल्या? मी पाहिलं की मी पुढे गेल्यानंतर मी बघितलं एवढा मोठा जाळ चाललेला की तिथं मी बी जाऊ शकत नाही, कुणीच जाऊ शकत नव्हतं. गेल्यानंतर मी तिथं पुढे गेलो तर ब्लास्ट झाला आणखीन दुसरा. म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्या विमान वेळेस. पडल्यानंतर एक ब्लास्ट झाला, मोठा ब्लास्ट झाला, त्यानंतर दुसरा ब्लास्ट. झाला. त्यातनं पार्ट उडायला लागले. त्यामुळे मी पाठीमागं आलो. असे किती स्फोट झाले ते सांग? असे एकूण तीन स्फोट झाले. एक मोठा स्फोट, नंतर 2 तिथे झाले आणि नंतर सगळी लोक आल्यानंतर एक थोडा बारका झाला तिथल्या तिथं उडलं थोडक्यात. म्हणजे कोणाला काय जखमी झालं नाही. पण मी तिथं गेल्यानंतर कोणाचा आरडा नाही, ओरडा नाही. सगळं हेच झालत. बॉडी ही बाहेर पडलेली होती सगळं. निष्कर्ष लावला जातोय की त्या दिवशी दृश्यमानता कमी होती. म्हणजे जो पायलट होता त्याला खालची
जी पट्टी रनवे 11 आहे तो दिसला नाही. खरंच त्यावेळेचं वातावरण कसं होतं नेमकं, म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर होता, कामं करत होता, म्हणजे त्यावेळेचं वातावरण नैसर्गिकरित्या कसं होतं? चांगलं उजडलं होतं, दिसत होतं, नव्हतं, नेमकं काय होतं? आम्हाला दिसत होतं, उजडलेलं होतं, दिसत होतं, वातावरण चांगलं होतं, शांत होतं वातावरण. हम्म. पण पोट झाला ती लयच मोठा पोट झाला, त्यात काहीच हे कळू शकत नाही. तो एकमेव त्या ठिकाणचा प्रत्यक्षदर्शी आहे की तो ते बघितलं होतं विमान खाली येताना. म्हणजे तुला विमान किती स्पष्ट दिसत होतं त्यावेळेस, खरंच धुकं होतं तर किती होतं आणि प्रमाण किती असू शकतं ते आता धुकं? हे आणि ते अंतर म्हणजे जास्त नाही. हम्म. की आता कसं आहे सगळं हे झालंय वेदरच्या क्लायमेटच्या नुसार त्यांनी ते ऍव्हरेज काढलेलं आहे. हम्म. पण इथल्या इथं तर क्लिअर दिसत होतं. इथल्या इथं म्हणजे पूर्ण क्लिअर दिसत होतं. विमान आलं, परत लँडिंग केलं नाही, त्यांनी परत उड्डाण घेतलं. नंतर मी साईटला आलो, परत तिकडे गेलो तर आलेलं ते मग आमच्या मम्मीने बघितलं, पडलं, ब्लास्ट झाला मोठा. पण पहिल्यांदा त्यांनी आलतं रनवेला तर कसं का होईना त्यांनी लँडिंग करायला हाच पाहिजे. प्रश्न अनुत्तरित आहे. मला एक सांगा, ज्यावेळी ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी नेहमीप्रमाणे तुमची कामकाज सुरू होती आणि तुम्ही काय काम करत होता आणि कुठे होता आणि तुम्ही ही घटना पाहिली का त्यावेळी? आम्ही सगळीच लोक बाहेर होतो, असं गायांना हे चारा घालतो त्यामुळे आम्ही बाहेरच असतो. 8:30-8:45 दरम्यान मुलं शाळेत घालवलेली होती आम्ही त्यावेळेस. आणि अजितदादांचं विमान नेहमी शनिवार रविवार येत असतात दादा. असं काय वाटलं नाही की आज हे विमानाचं असं काही दादा काही येणार आहेत हे विमानाने, असं कोणालाच काय वाटलं नव्हतं. ते विमान गेलं एकदा, तिकडून गावाकडून आलं, राऊंड मारून ते ऑफिसवरून आलं. आणि ज्या ठिकाणी उतरताना तिथं ते विमान कधीच उतरायचं जात, नेहमी विमान हिथून उतरून जातं मोठं. अच्छा, म्हणजे कोणत्या लोकेशनला उतरतं? आता जे विमान आता पडलं लोकेशनला. ते सुरुवातीला जिथून रनवे सुरू होतो तिथं नाही. त्या ठिकाणी आता घटना घडलेली आहे. नेहमी उड्डाणं कशी राहत होती? उड्डाण असं म्हणजे लँडिंगचा प्रयत्न कसा राहायचा? लँडिंगचं असं असं पूर्ण वरती विमान असायचं, लँडिंगचं असं तिथून गेल्यानंतर एकदम खाली घासून विमान जायचं. पण ह्या वेळेस असं पुढे उतरतं, पण हे विमान ना तिथंच उतरण्याचा प्रयत्न केला, वरती तर गेलंच नाही, ते असं खालीच आलं किराण मारल्यावानी आणि पडल्याबरोबर त्याचा स्फोटच झाला. रोहित पवारांनी हेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इथले प्रत्यक्षदर्शी गावकरी तुम्ही जे सांगता की नेहमीपेक्षा या विमानाची उंची जी आहे ती पूर्णपणे खाली आलेली होती, त्यात किती तथ्य आहे? हा, पूर्णपणे खालीच होती अशी. आता ही तर विमान असं वरून जातं या, हे पायलट चालवते, पण ती विमान पूर्ण असं पट्टीपर्यंत आलं, असं वर त्याला लँडिंग करायचं होतं त्याच्यावर, पण ती करू शकली नाही. खालच्या 2 नंबरच्या ह्यालाच ती लँडिंगला असं उतरायचं असं वाटलं आम्हाला, पण ते तिथंच असं खालीच गेलं एकदम, किराण खालीच खाल्ली ना, ह्याचा स्फोट झाला. त्याचा स्फोट जरी नसता झाला ना तरी आतली लोक वाचली असते, पण ते पडल्याबरोबर अग्नी असा सुरू झाला. ही खांबाई नाही लाईटीचा, ह्याच्यावर अग्नी सुरू होता त्याचा एकदम असा. मोठा ब्लास्ट. आणि जवळजवळ 4 ते 5 पार्ट अशी पडली होती, आम्ही काहीच करू शकलो नाही. अजित पवारांचं विमान कोसळताना आजपर्यंत फक्त एक व्हिडिओ समोर आला आणि व्हिडिओ गावातील प्राथमिक उपचार केंद्रासाठी लावलेल्या कॅमेऱ्यात टिपला गेला. बारामतीमध्ये 28 जानेवारीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघाताची संपूर्ण घटना एका CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, ज्यामुळं अजित पवार यांचं विमान जमिनीवरती कसं कोसळलं हे संपूर्ण महाराष्ट्राला कळू शकलं. सध्या तो कॅमेरा कुठे आहे त्या लोकेशनला मी पोहोचलोय. बारामती तालुक्यातील गोजोबावी गाव जे आहे त्या गावातील हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्राच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये हा संपूर्ण अपघात कैद झालाय. एक समोरचं घर आहे आणि त्या घराच्या वरच्या कोपऱ्यामध्ये तो CCTV कॅमेरा बसवलाय, ज्या कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण अपघाताची जी घटना आहे ती कैद झालेली आहे. स्पॉटला आपण आहोत. त्या स्पॉटचं हे गोजोबावीचं उपकेंद्र आणि या गोजोबावी उपकेंद्राच्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतोय तो रनवे आहे, रनवे 11. याच रनवे 11च्या टोकाला पलीकडच्या बाजूला अजितदादा यांचं विमान जे आहे ते तिरपं झालं आणि थेट जमिनीवरती येऊन आदळलं आणि त्याची जी संपूर्ण घटना आहे ती याच ठिकाणच्या या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. जो आगीचा भडका होता तो देखील याच कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रापुढे ही धक्कादायक घटना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आली. आधी अमोल मिटकरी मग बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. आता रोहित पवारांनी अनेक थिअरी मांडत दादांचा अपघात नाही तर घातपातच असल्याचा संशय अधिक गडद केलाय. रोहित पवारांनी उपस्थित केलेले सवाल गंभीर आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित कंपनी यंत्रणा उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.